Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's a wonderful evening सुंदर अशी सायंकाळ आहे and God loves each one of you. आणि देवाचं तुम्हा प्रत्येकावर प्रेम पण आहे. Amen. वेळ छान आहे, देव चांगला आहे, प्रेम he's- भरपूर आहे. He's surely going to bless you tonight. तो नक्की आज रात्री तुम्हाला आशीर्वादित करेल. So please don't give up. हार मानू नका. God is on the throne देव सिंहासनावर विराजमान आहे. and He will release all His blessings tonight. देव आज रात्री त्याचे सर्व आशीर्वाद तुमच्यावर मोकळे करेल. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Jeremiah chapter 29 verse 13. इर्म्याचा 29वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, please open to Jeremiah 29 verse 13. तुमच्याकडे जर बायबल किंवा पवित्र शास्त्र असेल तर उघडा इर्मया 29वा अध्याय आणि त्यातील 13वे वचन. When you seek me, you will find me. When you search me with all your heart. इर्मया 29:13 म्हणतं, तुम्ही मला शोधाल आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल तेव्हा मी तुम्हाला पावेन. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, ते म्हणतो, if you search for me with all your heart, संपूर्ण हृदयाने जर तुम्ही मला शोधलत I will reveal myself to you. तर मी स्वतः तुम्हाला प्रगट होईन. Just imagine what will happen if God reveals Himself to you. कल्पना करा जर देवाने स्वतःला तुम्हाला प्रगट केलं तर काय होईल. What will happen if God reveals Himself to you tonight? देव आज रात्रीच तुम्हाला प्रगट झाला, तुम्हाला देवाने दर्शन दिलं तर काय होईल. What a blessings will be released in your life. किती सारे आशीर्वाद तुमच्या जीवनावर मोकळे होतील. Your tears will be wiped away. तुमचे सर्वांचे अश्रू तो पुसून टाकेल. Your pain will go away. तुमच्या वेदना सर्व तो काढून Your टाकेल. tension will go away. सगळी चिंता काढून टाकेल. Your trouble will go away. सर्व त्रास काढून टाकेल. Your sickness will go away. तुमचे आजार काढून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव म्हणतो, when you get serious about finding me, जेव्हा तुम्ही मला शोधण्यामध्ये गंभीरता बाळगाल किंवा आणि- गांभीर्याने मला शोधाल and want it more than anything else, आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त जेव्हा तुम्हाला देव हवासा वाटेल, then I will become serious too with your case. मग मी सुद्धा तुझं जीवन गांभीर्याने घेईन असं देव म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. We spend our whole life आपण आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची पाडतो, searching for things that are only shadows, अशा गोष्टी शोधत राहतो की ज्या गोष्टी केवळ सावली आहेत, while the real source of light is standing right before you. आणि जीवनाचा खरा उगम तर तुमच्या समोर उभा आहे. Amen. आमेन. And we don't search for Him. आणि आपण मात्र त्या जीवनाच्या उगमाला किंवा देवाला शोधत नाही. We don't search for the source of all life. जिथून सर्व जीवन सुरू होतं त्याला आपण शोधतच नाही आणि गोष्टींच्या मागे आपण लागून राहतो. And you don't know what He can do for you. देव तुमच्यासाठी काय करू शकतो अजून तुला त्याचा पत्ता नाहीये बेटा. He can line up blessings for you. देव आशीर्वादांची रांग लावेल तुझ्या जीवनासमोर. तो देव आहे. If we put even half the energy into seeking God, अर्धी एनर्जी किंवा अर्धी ऊर्जा आणि शक्ती जरी आपण आपली देवाला शोधण्यामागे घातली, that we put into checking emails or bank balances, आपली जी काही शक्ती आहे, आपल्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती आपण रोज आपला बँकेचा बॅलन्स तपासण्यामध्ये किंवा मेल तपासण्यामध्ये जे काही आपण घालवतो त्याची अर्धी शक्ती सुद्धा जर आपण देवाला शोधण्यात घालवली ना, our lives would become strong, our lives would become unshakable. आपलं जीवन बलवान बनेल, आपलं जीवन न हादरणारं बनेल. You will have less tears. जीवन स्थिर स्थावर होईल, अश्रू कमी येतील You will have less anxiety. आणि थोडंसं टेन्शन कमी येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Matthew 6 verse 33, मत्थ्याचा 6वा अध्याय त्यातलं 33वे वचन, seek first the kingdom of God सर्वप्रथम देवाचं राज्य शोधा. and His righteousness, सर्वप्रथम देवाचं राज्य व त्यातील नीतिमानपणा शोधा. and all these things shall be added to you. त्यानंतर बाकी या सर्व गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेल. Praise God. देवाला धन्यवाद. So stop chasing things. म्हणून गोष्टींच्या मागे लागणं बंद करा Start chasing the one who provides everything. आणि जो देव सगळं काही पुरवतो त्या देवाच्या मागे चालायला लागा, म्हणजे देवही मिळतो आणि बाकीचंही मिळतं. Praise God. देवाला धन्यवाद. It's like chasing Wi-Fi signals all over the house हे असं आहे की आपल्या घरामध्ये आपण वायफायचा नेटवर्क सगळीकडे शोधतोय while sitting right next to the router. आणि राउटर शेजारीच आहे आपल्या आणि आपण शोधतो अख्ख्या घरामध्ये की वायफायचं नेटवर्क का नाहीये. We are like people dying of thirst आपण अशी माणसं आहोत की जी तहानेनं मरतायत while sitting on top of a well. आणि आपण एका विहिरीच्या वर बसलोय आणि मरतोय तहानेने, अशी आपली गत आहे.
We run around the desert looking for a bottle आपण रानात वाळवंटात water. धावतो की थोडंसं पाणी मला या रानात वाळवंटात मिळावं, while the living water is flowing next to us. आणि जिवंत पाणी तर आपल्या बाजूने वाहत असतं पण आपलं लक्षही जात नाही त्याकडे. We ask advice from people आपण लोकांकडनं सल्ला मागतो, who are just as confused as we are. जी माणसं जी लोक आपल्या एवढीच गोंधळात पडलेली आहेत पण आपण त्यांच्याकडून सल्ला मागतो. That's why God said म्हणून देव म्हणाला in Jeremiah 2 verse 13, इर्म्याचा 2रा अध्याय त्यातलं 13वं वचन, my people have forsaken me. माझ्या लोकांनी मला सोडून दिलंय. देव म्हणाला I am the spring of the living water. मी जिवंत पाण्याचा झरा आहे पण माझ्या लोकांनी मला सोडून दिलंय. And they are going to the broken cisterns. आणि माझी लोक फुटलेल्या तुटलेल्या हौदाकडे जात आहेत. You are drinking water from a pot that is cracked and broken. आज तुम्ही अशा मडक्यातनं किंवा माठातनं पाणी पिताय की ज्या माठाला गळती लागलेली आहे, While next to you is the flowing water. आणि तुझ्या शेजारी बघितलं तर जिवंत पाण्याचा झरा येशू नावाचा वाहतोय. Don't look for answers in dry places. तुम्ही सुकलेल्या जागांमध्ये आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला जाऊ नका. When the source is full of answers. ज्या उगम देव नावाचा सगळ्या उत्तरांनी भरलेला आहे त्याच्याकडे न जाता आणि कुणाकडे जाऊन फायदा काय आहे? Some people are like opening an empty fridge 5 times hoping some food will magically appear in their fridge. काही लोक त्यांचं फ्रीज रिकामं असतं पण 5-5 वेळेला ते रिकामं फ्रीज उघडतात अशी अपेक्षा ठेवून की काहीतरी चमत्कार होईल आणि माझं फ्रीज काहीतरी अन्नाने भरेल. It doesn't happen that way. पण असं होत नाही ना. फ्रीज मध्ये आपोआप जेवण येत नाही. We chase promotions that bring more stress. आपण अशा बढतीच्या मागे लागतो की जी बढती मिळून आपल्याला अजून टेन्शन येणार आहे. We chase holidays that end too soon. आपण अशा सुट्ट्या मागतो ज्या सुट्ट्या फार लवकर संपतात. We chase peace in things that cannot last. आणि अशा गोष्टींमध्ये आपण शांती शोधतो की ज्या गोष्टी टिकणाऱ्या गोष्टी नाही आहेत. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Mark chapter 8 verse 36, मार्कचा 8वा अध्याय त्यातलं 36वं वचन, what good is it for someone to gain the whole world काय फायदा झाला एखाद्या माणसाने संपूर्ण जग कमवलं yet lose his own soul? पण स्वतःचा जीव गमावला. ये सौदा अच्छा नाही रहा बेटा. Temporary things can never give permanent peace. तात्पुरत्या गोष्टींमधून तुला कायमची शांती मिळू शकत नाही. Searching is looking for a thing, but seeking is looking for a person. तुम्ही शोधताय, एक व्यक्ती शोधताय, सर्च करताय, शोध करताय, फक्त पाहत नाहीये, शोधताय. Searching is only looking for a thing, शोधणं गोष्टी शोधणं आहे. but seeking is looking for a person. पाहणं म्हणजे एखाद्या माणसाकडे आपण पाहतो, गोष्टी शोधतो, माणसाकडे पाहतो. It's like people eat one samosa म्हणजे कसं आहे, उदाहरणार्थ माणसं एक समोसा खातात and expect to be full for the whole week. आणि संपूर्ण आठवडाभर आता मला भूक लागणार नाही अशी अपेक्षा ठेवतात. तुम्हाला पटतं? Is it possible? असं शक्य आहे की एक समोसा आज मी खाल्ला आणि मी आता अशी अपेक्षा ठेवली की 8 दिवस पुढे मला भूक लागणार नाही. इज इट पॉसिबल? असं होऊ शकतं का? It's only possible in the dream world. हे केवळ स्वप्न नगरीमध्ये शक्य आहे, बाकी व्यावहारिक जीवनात हे शक्य नाही. A group of people are standing at a crossroad. समजा माणसांचा एक गट रस्त्यावर चौकात उभा आहे Everyone is looking for something different. आणि सगळेजण कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टीकडे पाहतायत. One man says, एक माणूस म्हणतो I'm seeking a promotion, मी बढती शोधत आहे and so I have been staring at my boss's office door for 3 whole days. मला बढती हवी आहे, मी बढतीकडे पाहत आहे आणि म्हणून आज 3 दिवस झाले माझ्या बॉसच्या ऑफिसकडे मी नजर लावून आहे. My neck is hurting, माझी मान दुखायला लागली मी बॉसच्या ऑफिसकडे पाहत पाहत. but I am a dedicated person. पण मी एक समर्पित माणूस आहे, मी कामामध्ये करारी आहे. A woman says, मग एक बाई तिथे असते, ती म्हणते I'm seeking a counselor. मला एक कोणीतरी सल्लागार हवाय I need someone to tell me why I'm unhappy. आणि मला कोणीतरी असं हवंय की जे येऊन मला सांगतील मी जीवनात खुश का नाही, मी एवढी नाराज आणि दुःखी का आहे, And I'm still seeking for a promotion. आणि मी अजूनही बढतीच्या मागे सुद्धा आहे असं म्हणते. And I just got promotion last week, म्हणजे गेल्याच आठवड्यात मला बढती मिळाली but again I'm seeking for it. पण परत मला बढती हवी आहे. One says I'm seeking a job. त्या गटात अजून एक माणूस असतो, तो म्हणतो मी नोकरी शोधतोय. I've sent out 10,000 resumes, 10,000 बायोडेटा मी पाठवलेत but I got no answer. पण मला एकाचंही उत्तर आलं नाही. I almost sent one resume, one application to my cat also, आणि माझ्या मांजराला पण शेवटी मी एक अर्ज टाकला की तू तरी मला just in case he कामाला will घे. hire me. मी शेवटी तो म्हणतो वैतागून माझ्या घरच्या मांजराला पण मी अर्ज टाकला की तू मला कामाला घेतो का.
And just imagine कल्पना करा, if Bishop Peter passes by बिशप पीटर तिथून गेले and I say, आणि मी म्हणालो, why don't you seek God for 10 minutes? तुम्ही 10 मिनिटं देवाला का शोधत नाही, पाहत नाही? Just 10 minutes. 10 मिनिटं तुम्ही केवळ देवाला का शोधत नाही, पाहत नाही? Because God says कारण देव म्हणतो He knows what we need. की त्याला माहित आहे आपली गरज काय आहे, असं तो म्हणालाय. Even before you ask, He knows. तुम्ही त्याला मागण्या अगोदर सुद्धा त्याला ठाऊक आहे आपल्याला काय हवंय. But they all reply, पण त्यांनी सर्वांनी उत्तर दिलं, 10 minutes. 10 मिनिटं देव शोधायचा. Do you know how many emails I can send in 10 minutes? 10 मिनिटात मी किती ईमेल टाकू शकतो माहिती का अख्ख्या जगात? I don't have time for God. माझ्याकडे देवासाठी वेळ नाही. I'm too busy trying to fix my life. मी फार कामात आहे, मी फार व्यस्त आहे, माझं जीवन सगळं अस्तव्यस्त झालंय, मी ते सगळं दुरुस्त करतोय. But they don't know. पण त्या लोकांना हे कळत नाही. When we give 10 minutes to God, 10 मिनिटं जर आपण देवाला दिली when you can just kneel down and pray, आणि गुडघे टेकून जर देवाला प्रार्थना केली 10 मिनिटं, things will turn out better for you. गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील. 10 मिनिटं आयुष्य नकोय तुझं. 10 मिनिटं. What you cannot do, your God can do for कारण you. तुला जे करता येत नाहीये ते तुझा देव तुझ्यासाठी करेल. का देत नाही 10 मिनिटं? का हट्ट पकडलाय मी देवाकडे येणार नाही? My God has handled millions of impossible cases. माझ्या देवाने आजपर्यंत करोडो अशक्य गोष्टी हाताळल्यात. तो माहीर आहे. Imagine they all agree to me and pray for 10 minutes. कल्पना करा, समजा त्या सर्व लोकांनी माझ्याशी सहमत केलं आणि 10 मिनिटं प्रार्थना केली. I promise them मी वचन देतो त्या लोकांना, that next minute a phone will ring पुढच्या मिनिटाला तुझा फोन वाजेल and there will be promotion on the line. आणि बढती त्या लाईनवर आलेली असेल. पुढच्या मिनिटाला माझा देव जिवंत आहे. You who have been staring at your boss's door for 3 days. जे तुम्ही लोक किंवा त्यातला तो एक माणूस जो बॉसच्या ऑफिसकडे 3 दिवस झाले नजर लावून होता की मला बढती आज देईल, उद्या देईल. If you only fix your eyes on God for 10 minutes, जर फक्त 10 मिनिटं तेच डोळे आणि तीच नजर देवाकडे लावली, God can have the power to touch your boss देवाकडे सामर्थ्य आहे. देव तुझ्या बॉसला स्पर्श करेल and He will release your blessing. आणि तुझे आशीर्वाद तुला मोकळे करून देईल. बघू बॉस कडे नको, बघू देवाकडे. And then they will realize मग त्यांना कळेल that they were running a marathon while God was offering them a ride in a plane. आम्ही शर्यत धावायला लागलो होतो आणि देव तर आम्हाला विमानात बसवून घेऊन जायला तयार होता. देव आम्हाला उडवायला तयार होता. And you're running a marathon. आम्ही पायाने शर्यत धावत होतो. पाय दुखले नसते, विमानात विसावा मिळाला असता. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 4, स्तोत्र 34:4, I sought the Lord मी देवाला शोधले and He heard me त्याने माझे ऐकले and delivered me from all my fears. आणि माझ्या सगळ्या भीतीतून त्याने मला सोडवले. Praise God. देवाला धन्यवाद. Do you know तुम्हाला माहित आहे people are suffering everywhere. आज लोकांना सर्वत्र त्रास आहे. सगळीकडे लोक त्रासात आहेत. They don't get timely justice. लोकांना वेळेत न्याय मिळत नाही And it seems as though they are fighting a long, lonely, losing battle. आणि असं वाटायला लागतं की ते एक फार लांबलचक एकटं असं पराजयी युद्ध लढतायत. And that is what will happen if you don't have a savior. आणि असंच होणार जर तारणारा मुक्तीदाता तुमच्याकडे नसेल तर हे असंच होणार. लांब लचक एकट्याने पराजयी युद्ध लढून जय सुद्धा मिळणार नाही. पराजयी युद्ध लढत बसशील. Do you know माहित आहे there are more than 5 crore pending cases in the courts in India? भारतातल्या न्यायालयांमध्ये 5 करोडहून जास्त केस पेंडिंग आहेत. 5 crores. 5 करोड कशाला म्हणतात? When your number will come. तुझा नंबर कधी लागेल जर तुझी केस कोर्टात गेली तर? There are very few judges to handle the cases. फार कमी न्यायाधीश आहेत भारतात केस हँडल करायला. And statistics say आणि हिशोब लावल्यानंतर कळतं we may need more than 70,000 judges today. 70,000हून जास्त न्यायाधीश आजच्या घटकेला गरजेचे आहेत भारतात. Otherwise, नाहीतर at the present structure, वर्तमान स्थितीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये हे जे काही चित्र आहे it would take around 400 years
400 वर्ष लागतील to तुझा नंबर clear लागेल. all the pending cases. 400 वर्ष लागतील 5 करोड पेंडिंग केसचे निकाल लागायला. 400 वर्ष आहेत 400 आपल्याकडे? years. Do you have time? आहे 400 वर्ष आपल्याकडे आहेत. आपण 100 सुद्धा गाठत नाही बेटा. 400 100 पण होईना आपल्याला. Beloved people, मला असं म्हणायचंय प्रियानो, don't you think you need God to help you? तुला नाही का रे असं वाटत तुला मदतीसाठी देवाची गरज आहे असं एकदाही वाटत नाही का? आम्हाला तर दर क्षणाला वाटतं की देवाशिवाय आमचं होणार नाही, आम्हाला देव लागतो. तुम्हाला वाटतं का असं? See, Bible speaks of Jehoshaphat. बायबलमध्ये यहोशाफाट नावाच्या माणसाविषयी लिहिलंय. He was a king राजा होता तो, who forgot his sword जो आपली तलवार विसरला but didn't forget God. पण देव नाही विसरला. तो आपली तलवार विसरून गेला पण तो देवाला घेऊन जायला विसरला नाही. Will a king forget his sword? राजा कधी तलवार विसरतो? तो राजा आहे देशाचा. Never. राजा कधी तलवार विसरणार नाही. Will a soldier forget his gun एखादा सैनिक किंवा शिपाई आपली बंदूक विसरेल का? while he's going for war? युद्धाला जाताना एखादा No. सैनिक बंदूक विसरतो का? नाही. But it happened. पण असं झालंय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 20 verse 7, स्तोत्र 20 त्यातलं 7वं वचन, some trust in chariots, काही रथांवर विश्वास ठेवतात, some trust in horses, काही घोड्यांवर विश्वास ठेवतात. but we trust in the name of the Lord. आपला प्रभूच्या नावावर विश्वास आहे. आमचा प्रभूच्या नावावर विश्वास आहे. When you hold on to God, जेव्हा तुम्ही देवाला असं घट्ट धरून बसाल ना, you don't need to hold on to fear. मग घाबरायची गरजच नाही. भय काय तया, येशू तुझा आहे रे. King Jehoshaphat is in his palace यहोशाफाट राजा आपल्या महालात होता, in Jerusalem. यरुशलेम शहरात. He's pacing up and down, वर खाली जरा घालतो. and his general runs in आणि त्याचा जो कोणी एक सेनापती कोणी अधिकारी होता, and he says, तो म्हणाला Sir, की महाराज we have bad news. वाईट बातमी आहे. 3 huge armies are coming to destroy us. 3 मोठी सैन्य एकत्र आपला नाश करायला येत आहेत. 3. We are a gone case. आपलं म्हणजे आपल्याला संधीच नाही, आपण गॉन केस आहे आता. King Jehoshaphat trembles. यहोशाफाट राजा थरथरायला लागतो. What will he do? काय करायचं आता? 3 देशाची सैन्य एकत्र त्याच्या विरोधात येत आहेत It looks like certain death. आणि असं दिसतंय की आता मरण नक्की आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verse 1, स्तोत्र 46 त्यातलं पहिलं वचन, God is our refuge and strength, देव आपला आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. a very present help in times of trouble. संकट समयी आपली तात्कालिक मदत देव आहे. Praise God. आमेन. When everything looks finished, जेव्हा सगळीकडनं असं वाटतं ना की आता संपलं, खलास, my God is just getting started. तेव्हा माझा देव नुकती सुरुवात करत असतो. सुरुवात. The, जो तुला अंत वाटतो ती सुरुवात आहे. the general says, तर तो अधिकारी म्हणतो, Sir, महाराज shall I sharpen all the swords? सगळ्या तलवारींना मी धार लावू का? Shall I gather all the army? जाऊन सगळं सैन्य आपलं गोळा करू का? Shall I prepare for battle? आणि युद्धाची तयारी घेऊ का महाराज? Because there is no time. कारण वेळ नाहीये. Let us be brave चला ना आपण पण धाडसाने जाऊ and die fighting. आणि आपण लढत लढत मारू. Bible tells us बायबल सांगतं in Proverbs 14 verse 12, नीतिसूत्र 14वा अध्याय 12वं वचन, there is a way that seems right to a man, एक मार्ग आहे जो माणसांना बरोबर वाटतो but its end is death. पण त्या मार्गाचा अंत मरण आहे. See, not every strong plan is the right plan. प्रत्येक दणकट योजना म्हणजे बरोबर योजना आहे असं काही सांगत नाही. But Jehoshaphat, मग यहोशाफाट राजा he was a godly king. भक्तिमान होता बर का. You know what he told the general? तो काय म्हणाला आपल्या अधिकाऱ्याला माहित आहे? No one will pick up a sword. तो त्याला म्हणाला एकानेही हातात तलवार घ्यायची नाही. No one will sharpen his sword. एकानेही आपल्या तलवारीला धार लावायची नाही. No one will fight. आणि कोणीही लढायला जायचं नाही. Sometimes कधी कधी a victory begins when you stop struggling. जेव्हा आपण संघर्ष संपवतो ना तिथे विजय सुरू. डोकं फोडायचं बंद करा, विजय तिथेच सुरू होईल. संघर्ष ज्याला म्हणतात ना, बोली भाषेत त्याला म्हणतात डोकं फोडायचं बंद कर.
विजय तिथे सुरू होईल. Bible tells us बायबल म्हणतं in Psalm 46 verse 10, स्तोत्र 46 त्यातलं 10 वचन, God is saying, देव बोलतोय, be still शांत राहा and know आणि जाणून घे that I am God. मी देव आहे. चुळबुळ बंद कर, शांत राहा आणि जाणून घे मी देव आहे. The general was shocked. त्या अधिकाराला धक्का बसला की महाराज काय बोलतायत? Oh great king, अरे महान मोठे महान आमचे राजा, have you given up? की महाराज तुम्ही हार मानली का ऑलरेडी? King says, तर महाराज म्हणतात no, हार नाही मानली, we are going to do something more terrifying. आपण अजून काहीतरी भयानक करणार आहोत. What are you going to do, O king? काय करणार आहोत महाराज? We are going to pray. आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. When things are hard, ज्या गोष्टी अवघड होतात, don't fight and die. भांडायला आणि लढायला जाऊन मरू नको, Pray. प्रार्थना कर. For impossible things, pray. का अशक्य गोष्टींसाठी प्रार्थना कर. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 50 verse 15, स्तोत्र 50:15, call upon me in the day of your trouble. तुझ्या संकट समयी माझ्या नावाचा धावा कर. And God says, I will deliver ते you. म्हणतो मी तुला सुटका देईन. See, prayer is not weakness. प्रार्थना म्हणजे कमजोरी नाहीये. प्रार्थनेला कमजोरी समजू नका. It's your greatest weapon. प्रार्थना तुझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. It is sharper than your sword. प्रार्थना तुझ्या तलवारीपेक्षा धारदार शस्त्र आहे. असं नको समजू की आधुनिक जगात प्रार्थना कोण करतं, देव कोण करतं. प्रत्येक माणसाने करायला हवंय. These days people pick up swords. अलीकडच्या दिवसात मात्र लोक भांडायला लगेच तलवार घेतात. But God's people only pray. पण देवाची माणसं फक्त प्रार्थना करतात. तुम्ही बघा, God gives us आणि victory. देवाच्या लोकांना विजय देतो. Praise God. देवाला धन्यवाद. In a world where people pick up swords, अशा जगात की जिथं लोक भांडायला लढायला तलवारी हातात घेतात, एकमेकांना मारायला, we will lift our hands. आपण तलवार नाही वर करायची, आपण हात वर करायचे. We will lift up holy hands. हे दोन पवित्र हात आहेत, ते वर करायचे We will seek God. आणि देवाला असं मनोभावे शोधायचं. And God will fight for us. देव आपल्यासाठी लढेल. तो देव आहे, त्याने निर्माण केलं आपल्याला. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, your battle becomes His battle. तेव्हा तुमचं युद्ध त्याचे युद्ध बनेल. Your enemy becomes His enemy. तुझे शत्रू त्याचे शत्रू बनतील. Your problem becomes His problem. तुझी समस्या त्याची समस्या Your बनेल. pain becomes His pain. तुझ्या वेदना त्याच्या वेदना बनतील. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 55 verse 6, यशा 55 त्यातलं 6 वचन, seek the Lord while He may be found. जोवर परमेश्वर सापडत आहे त्याला शोधून घे. Call upon Him while He is near. जोवर परमेश्वर जवळ आहे त्याला हाक मार. And so when you seek God fully, तर जेव्हा तुम्ही संपूर्णतेनं आपल्या देवाला शोधाल, He responds powerfully. तो सामर्थ्यवान रीतीनं तुला प्रतिसाद देईल, तुझ्या हाकेला ओ देईल. आमेन. The general says, तर तो अधिकारी म्हणतो O king, की महाराज, should we pray? प्रार्थना करायची आपण, But they have spears. पण त्यांच्याकडे भाले आहेत, They have swords. त्यांच्याकडे तलवारी आहेत. Of course, unless your prayer becomes a wall, हा, ऑफकोर्स तुमची प्रार्थना जर एक भिंतीसारखी उभी राहिली तर गोष्ट वेगळी, otherwise we are in real trouble. नाही तर मग खरोखर आपल्याला त्रास होणार आहे महाराज. But Bible says पण बायबल म्हणतं in Psalm 18 verse 2, स्तोत्र संहिता 18 त्यातलं 2 वचन, the Lord is my rock. परमेश्वर माझा खडक आहे, The Lord is my fortress. परमेश्वर माझा दुर्ग आहे, The Lord is my deliverer. परमेश्वर माझा मुक्तीदाता आहे. God doesn't need a wall. देवाला कुठल्या भिंतीची कोटाची गरज नाही. My God Himself is a wall. माझा देव स्वतःच भिंत आहे. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल मेरे अंदर वो रहता है. That's why तेरा. I will not fear. म्हणून मी नाही घाबरत, मी घाबरणार नाही. And so Jehoshaphat, he gathers everyone. मग यहोशाफाट राजाने सगळ्यांना गोळा केलं. Who? Not the army. सैन्याला नाही, All the men, सगळे पुरुष, all the women, बायका, even crying babies. अगदी लहान बाळ रडणारी सुद्धा गोळा केली त्याने. And Bible says सैन्य नाही गोळा केलं, बायका पुरुष
लेकरं गोळा केली आणि बायबल म्हणतं In 2 Chronicles 20 verse 12, 2 इतिहास 20 अध्याय 12 वचन, he lifts his eyes त्याने आपले डोळे वर केले to heaven स्वर्गाकडे and prays, आणि प्रार्थना केली, Lord, प्रभू we don't know what to do, आम्हाला माहित नाही, कळत नाही काय करायचं, but our eyes are upon पण आमचे you. डोळे तुझ्यावर आहेत. Come on, say, म्हणा माझ्या मागून, Lord, प्रभू we don't know what to do, आम्हाला कळत नाही काय करायचं, but our eyes are on पण you. आमचे डोळे तुझ्यावर आहेत. Come on, say it. बोला बोला, Lord, प्रभू we don't know what to do, आम्हाला कळत नाही काय करायचं, but our eyes are upon you. पण आमचे डोळे तुझ्यावर आहेत. Say, your admitting I don't know is the start of God's wisdom. तू असं कबूल करणं की मला काही समजतच नाहीये काय करायचं, तिथेच देवाचं ज्ञान तुझ्यात सुरू होतं. जेव्हा तू म्हणशील की मला समजत नाही काय करायचं, देव म्हणतो माझ्या हातात दे, मी सगळं करतो. Say. Now, आता God did not give Jehoshaphat a bigger sword. देवाने यहोशाफाट राजाला काही अजून मोठी कुठली तलवार दिली नाही. No. नाही, He gave him a choir. देवाने त्याला एक गायक वृंद, क्वायर दिली. इथे गातात ना तशी क्वायर दिली. When you seek God, जेव्हा तुम्ही देवाला अशा रीतीनं शोधता, you receive what you truly need, तेव्हा खरोखर जे गरजेचं असतं ना ते तुला मिळतं. not what you expect. बाकी तुझी काय अपेक्षा आशा आहे ते नाही मिळणार, पण खरोखर जे गरजेचं आहे ते मिळणार. And Bible says the valley is foggy. आणि बायबल म्हणतं की खोऱ्यामध्ये दुःख पसरलेलं आहे. On the left mountain, डावीकडच्या डोंगरावर thousands of enemy soldiers, हजारो शत्रू सैनिक गोळा झालेत they are banging on their shields. आणि त्यांच्या ढालींवर ते आपटतायत. They want the king and his people to know that they have shields. कारण त्यांची इच्छा आहे की यहोशाफाट राजाला आणि त्यांच्या सगळ्या सैन्याला कळावं की आमच्याकडे ढाली आहेत, आमची शस्त्र तयार आहेत. So they are banging on their shields तर ते त्यांच्या ढाली अशा आपटत असतात, and screaming, आवाज करत असतात, गोंगाट करत असतात death to की Jehoshaphat, यहोशाफाट राजाला मरण येऊ, death to the king. त्या राजाला मरण येऊ, No mercy for the little children also. लहान मुलांना पण दया न मिळो. Today Israel shall fall. आज इस्रायल पडणार. इस्रायल देशाचा राजा होता यहोशाफाट. आज इस्रायल पडणार. Today God's people will fall. आज देवाचे लोक पडणार, असं सगळं ते शत्रू सैन्य ओरडायला लागलं. Today आज people who have come to the church will fall. जे चर्चला आलेले लोक आहेत ते पडणार, But you will not fall. तुम्ही नाही पडणार. Your God is strong. तुझा देव बलवान आहे, आपण पडणाऱ्यातले नाहीये. And so it's a terrifying wall of noise. आणि असा गोंगाट, असा आवाज भयानक. On the right mountain, उजव्या डोंगराला the people of God. देवाचे लोक होते. They have no shields, त्यांच्या हातात ना ढाल आहे, no swords, ना तलवार आहे. because the king said nobody should carry shields कारण and swords. महाराजांनी ऑलरेडी सांगितलं होतं कोणी ढाली तलवारी काही आणायचं नाही. And they were silent. आणि ते सगळे शांत होते. They were not cursing. देवाचे लोक अगदी शांत, कुणाला काही शाप देईना, कुणाविषयी वाईट बोलेना, They are only seeking God. फक्त देवाला प्रार्थना करत राहिले शांततेत. They are only praising God. केवळ देवाची स्तुती करत राहिले. Then the general says, मग तो अधिकारी म्हणाला Sir, की महाराज, did you hear that? तुम्ही ऐकलं का? They are screaming death on your name. शत्रू सैन्य तुमचं नाव घेऊन तुम्हाला मृत्यू घोषित करतायत. I counted it 50th time they have proclaimed death मी for you. मोजलंय, 50 वेळेला ते म्हटले यहोशाफाट राजा मरो. My knees are buckling here. आता माझे गुडघे लटलटतायत बर का, They are knocking here. आता माझे गुडघे थरथरायला लागलेत. Jehoshaphat said, तर यहोशाफाट राजा त्याला म्हणतो let them scream. त्यांना ओरडू दे, We have prayed. आपण प्रार्थना केलीये. त्यांना ओरडू दे, आपण प्रार्थना केली, आपला विश्वास देवावर आहे. Their noise comes from the lungs. त्यांचा गोंगाट त्यांच्या फुफ्फुसातून येतोय. But our song comes from trusting in God. आपली गाणी देवावरच्या विश्वासात येतात. आमेन. ते जीव जाईपर्यंत ओरडतायत, आपण प्रभूची गाणी गोड आवाजात गातोय. The choir is singing. क्वायर गात आहे, Give thanks to the Lord, प्रभूला धन्यवाद द्या. for his mercy endures forever. धन्यवाद करता हूं प्रभू, त्याची दया सनातन आहे. Give thanks to the Lord, प्रभूचे आभार माना, for his mercy endures त्याची दया forever. सनातन आहे. Come त्याच्या on, you also say it. तुम्ही पण म्हणा, Give thanks to the Lord, प्रभूचे आभार माना, for his mercy endures forever. त्याच्या दयेला अंत नाहीये.
If you want victory for your life, जर तुम्हाला आयुष्यात विजय हवा असेल खरोखर सिरियसली Then ते say, करा. मग म्हणा give thanks to the म्हणा Lord, प्रभूचे आभार माना for His mercy endures forever. कारण त्याच्या दयेला अंत नाही, प्रभूच्या दयेला अंत नाही, लांबी रुंदी कळेना कुणाही. The enemy hears. शत्रू सैनिक आणि शत्रू हे ऐकतो What's that? की हे काय चाललंय या लोकांचं. Are they singing? हे गाताय. Do they think this is a picnic here? त्यांना असं वाटतं काय सहलीला आलेत का. We have to sharpen our spears. आपल्याला आपल्या भाल्यांना तलवारींना धार लावायला हवी. Let's go and kill these singers. चला चला जाऊन या सगळ्या गायक वृंदाला पहिलं ठार मारू. But the miracle happens. पण चमत्कार घडतो. Bible says, बायबल म्हणतं as the enemy ran towards the musicians, जसं ते शत्रू सैन्य गायक वृंदाकडे, संगीतकारांकडे, वाद्य वाजवणाऱ्यांकडे येतं, God unleashed a holy confusion among the enemies. देव काय करतो त्या शत्रूंमध्ये एक पवित्र गोंधळ माजवतो. पवित्र गोंधळ, बोला पवित्र गोंधळ शत्रूंमध्ये. किसी को कुछ समझ रहा ही नहीं क्या हो रहा है, सब पागल हो गए पागल. The screaming soldiers suddenly looked at their own allies आणि जोर जोरात ओरडणारे हे सगळे शत्रू सैनिक एकमेकांकडे बघतायत and they thought that they were their enemies. आणि त्यांना असं वाटायला लागलं की हेच आमचे वैरी आहेत. And so while the guitarists were playing music, आणि तिकडे इस्रायलच्या चावडीमध्ये डोंगरावरती तो गिटारिस्ट गिटार वाजवतोय, the enemies were crumbling. पण इथे सगळं शत्रू सैन्य खाली पडतंय. The more the choir sang, जेवढं ते जास्त गायक वृंद गायला the लागले more enemy collapsed. तेवढं तो शत्रू खाली पडत राहिला. The scream of death मृत्यूचा आरडाओरडा was swallowed up by the song of life. जीवनाच्या गीताने गिळला. ते काय बोलले होते, यहोशाफाट राजाला मृत्यू येवो. हा आरडाओरडा, हे जे जीवनाचं गाणं या इस्रायली लोकांनी गायलं, त्या गाण्याने गिळून टाकलं. Praise God. देवाला धन्यवाद. From tonight, आज रात्रीपासून don't cry. रडायचं नाही, Sing glories to God. देवाला गौरव द्यायचा, देवाची गाणी गायची, Praise God. देवाला स्तुती द्यायची. God will change everything for देव you. सगळं काही बदलेल तुझ्यासाठी. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला आपण सर्वांनी द्यावे. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 20 verse 22, 2 इतिहास 20 अध्याय 22 वचन it's written there, लिहिलंय, मी बोलत नाही, लिहिलेलं आहे. when they began to sing जेव्हा त्यांनी गायला सुरुवात केली and to praise, आणि स्तुती करायला सुरुवात केली, the Lord set ambushes against the people. प्रभूनी काय केलं, त्या लोकांमध्ये एक गोंधळ करून टाकला And आणि they were defeated. ते पराजयी झाले, सगळे हरले. See, your praise is a weapon. कसं आहे माहितीये, तू देवाची जी स्तुती करतो ना, ते एक शस्त्र आहे. That can confuse the enemy also. जे शस्त्र स्तुतीचं तुझ्या शत्रूला गोंधळात पाडेल, Praise God. पाडू शकतं. The root of every struggle today. आज प्रत्येक संघर्षाचं मूळ कारण You know what is the reason? काय, मूळ कारण प्रत्येक संघर्षामागे, डोकं फोडण्यामागे काय आहे. When God made our first parents, देवाने जेव्हा या जगात पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, कुठेतरी मानवजात सुरू झाली ना, तर पहिला पुरुष आणि पहिली स्त्री जेव्हा देवाने या जगात निर्माण केली, they stopped looking to God. आदाम हवा त्यांची नावं, त्यांनी देवाकडे बघणं सोडलं They started looking at a lie. आणि ते खोट्याकडे बघत राहिले. The moment we take our eyes from the Creator, ज्या क्षणाला आपण आपले डोळे निर्माणकर्त्यावरून काढतो, we accidentally give the devil an appointment to sit at our table. अपघाताने आपण सैतानाला आपल्या मेजापाशी बसायची अपॉइंटमेंट देतो. And that's how sin and death came into the world. अशा रीतीने या जगात पाप आणि मरण आलं, कारण पहिल्या या 2 मानवांनी पाप केलं. And God saw देवाने पाहिलं that we all are struggling alone. की आता आपल्या सगळ्यांचा एकट्या एकट्यात संघर्ष चाललेला आहे. तू तुझं डोकं फोडतोय, मी माझं डोकं फोडतीये. And God knows आणि देवाला माहित आहे, without His help, देवाच्या मदतीशिवाय no man can make it. एकही माणसाला जमणार नाहीये, हे देवाला माहितीये. And that's why He sent Jesus. म्हणून देवाने येशू ख्रिस्तांना पाठवलं. Jesus came on this earth येशू या जगात आलेले आहेत. to pay the fine for our sins. आपल्या पापांची किंमत मोजायला येशू आले. And the fine was His own death. आणि काय किंमत मोजली येशूंनी आपल्या पापांची? स्वतःचा प्राण दिला, स्वतःचं रक्त सांडलं.
ती किंमत होती. Because Bible says the wages of sin is death. कारण बायबल म्हणतं पापाचे वेतन मरण आहे. Somebody has to take our place. म्हणजे कोणीतरी आपली जागा घ्यायला हवी. आपण सगळे पापी आहोत. And so Jesus took our place. तर येशूंनी आपली जागा घेतली आपल्या मोक्षासाठी. He died for us on the cross. तुझ्या माझ्या जागी येशू वधस्तंभावर मरण पावले. त्या क्रॉसवर तू आणि मी लटकायला हवं होतं जिथे येशू लटकले. And on the third day he rose again. आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He paid our price. आपली किंमत, तुझी माझी आपली किंमत येशूंनी मोजली. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Luke 19 verse 10, लूकचा 19वा अध्याय 10वं वचन, the Son of Man came to seek and save them that are lost. मानवी पुत्र जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला आणि तारायला आलाय. The devil always attends to those who wander away from God. सैतान काय करतो, नेहमी जी माणसं देवापासून लांब भटकतात त्यांच्या जवळ जातो. But God always attends to all those people who worship him. पण देव नेहमी जी लोक त्याची आराधना करतात, त्याची भक्ती करतात, त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याकडे लक्ष लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight you are worshiping God. आज रात्री तुम्ही देवाची आराधना करताय. Tonight you are seeking God. आज रात्री तुम्ही देवाला शोधत इथे आलाय. My God will attend to your needs. माझा देव तुझ्या गरजा भागवणार. कारण आम्हाला बघायला तुम्ही आलेला नाहीये, तुम्ही देव बघायला इथे आलाय. Bible says in Luke chapter 13, लूकचा 13वा अध्याय बायबल म्हणतं there was a woman who was bent double एक बाई होती अशी दुप्पट कुबडी होती. and she suffered with it for 18 long years. 18 वर्ष त्या बाईला कुबड होतं. 18 वर्ष She could not look up in the sky. त्या बाईला वर बघताच यायचं नाही, एवढं कुबड. She could not look at the trees. तिला झाडं बघता येणार, She could not look at people's ती faces. लोकांची चेहरे बघू शकेनाच. But then God looks at such people. पण जेव्हा देव अशा लोकांकडे पाहतो, But God looks at such people only. देव आणि पाहतोच अशा लोकांकडे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 146 verse 8, स्तोत्र 146:8, the Lord helps those who are bent down. जे वाकलेले आहेत, जे झुकलेले आहेत, देव त्यांच्याकडे बघून त्यांना मदत करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Are you bent down today? आज तुम्ही अगदी वाकून झुकून गेलाय का? Through pain, through suffering, through shame. वेदनेमध्ये, त्रासामध्ये, लज्जा, अपमान या सगळ्या गोष्टींमध्ये God helps such people. देव अशा लोकांना मदत करतो असं लिहिलेलं आहे. Even when your body is low, तुझं शरीर सुद्धा जेव्हा असं खाली घसरतं your hope can still rise. तरी तुझी आशा वर येऊ शकते If your heart is fixed on Jesus. जर हृदय येशूंवर केंद्रित असेल तर. Her world was only the dust. त्या कुबड्या बाईचं जग म्हणजे धूळ. And she could only see her own feet. आणि त्या कुबड्या बाईला फक्त स्वतःचे पाय दिसायचे, बाकी काही नाही. But one day, एके दिवशी she decided to go to a worship place. तिने ठरवलं, एक आराधनेची जागा होती, तिथे जाणार मी. She didn't decide to go to a doctor. डॉक्टरांकडे जायचं ठरवलं नाही, एक भक्तीची जागा होती, तिथं जायचं तिने ठरवलं. She said, I will seek God. ती म्हणाली, मी आता देवाला शोधणार आहे बास. You will seek me and you shall find me. तुम्ही मला शोधाल, मी तुम्हाला सापडेन, त्याचं वचन आहे. When you search me with all your heart. संपूर्ण हृदयाने जेव्हा तुम्ही मला बघाल, शोधाल, मी And so when सापडेन. you choose Jesus in pain, तर येशूंना जेव्हा तुम्ही वेदनेमध्ये निवडता, you are already on the path of healing. ऑलरेडी तुम्ही आरोग्याच्या मार्गाला लागलात. कारण त्या वेदनेत तुम्ही येशूंना पाहत आणि शोधत आलात. For 18 long years, 18 लांब वर्ष her body felt like a prison. त्या बाईचं शरीर असं की जणू तुरुंग. She was called the daughter of Abraham. तिला अब्रामाची कन्या असं नाव होतं. But yet she was bound. तरी सुद्धा ती बंधनात बांधलेली होती. But my Bible says परंतु माझं बायबल म्हणतं in Psalm 146 verse 7, स्तोत्र 146 त्यातलं 7वं वचन, the Lord God sets prisoners free. प्रभू परमेश्वर कैद्यांना सुटका देतो. आमेन. कैद्यांना सुटका देतो. Your identity is not your condition. तुझी ओळख तुझी अवस्था नाहीये. तुझ्या अवस्थेवरनं तुला नाव दिलं जाणार नाहीये. Something is going to happen tonight. काहीतरी आज रात्री होणार आहे. Something is going to change tonight. काहीतरी आज रात्री बदलणार आहे. हे नक्की आहे, हे ठरलेलं आहे. This lady had no voice. या कुबड्या बाईला आवाज नाही. She had no power. या कुबड्या बाई शक्ती सामर्थ्य नाही. She had nobody to fight her case. या कुबड्या बाईकडे तिचं प्रकरण लढायला, तिची केस लढायला कोणी नाही. She had nobody to bring her to the meeting place. या कुबडीकडे असं कोणी नाही जे हात धरून तिला सभेला घेऊन येईल. But she came alone. तरी ती एकटी आली भक्तीच्या जागी. म्हणजे जिथे अशी सभा चालत होती तिथे ती एकटी कशी बशी
आली. She did not stay home in sadness. घरी नाही बसली दुःख करत उदासून. She said, no, I will go to God's place. ती म्हणाली मी देवाच्या मंदिरी चालले, I'll go to God's house. मी देवाच्या मंदिरात चालले, देवाच्या घरी चालले, मी घरी नाही You बसत. also didn't sit at home. तसं आज तुम्ही पण घरी नाही बसलात. In your condition, you did not sit at home. तुमची जी काय अवस्था आहे त्या अवस्थेत तुम्ही घरी नाही बसलात आज. You said, I will go to God's house. तुम्ही ठरवलं मी देवाच्या मंदिरी जाणार आहे, My God will answer me. माझा देव मला उत्तर देणार आहे. अर्ध युद्ध तू तिथेच जिंकला बेटा. तू आज मंदिरात आला ना, अर्ध युद्ध तू तिथेच जिंकला, बाकीचा अर्ध 9 वाजता फिनिश्ड. When no one stands for you, जेव्हा कोणी तुझ्यासाठी उभं राहत नाही, my God stands for you. माझा देव तुझ्यासाठी उभा राहील. कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी नहीं छोड़ेगा. The meeting place was full सभास्थान असंच लोकांनी भरलं होतं तिथे, and full of important people, आणि अशी महत्वाची सगळी माणसं तिथे आली होती. all in fancy robes. सगळे असे म्हणजे सुंदर सुंदर झगे घालून सगळे आलेले. In the corner, तर एका कोपऱ्यात this woman was standing, ही कुबडी बाई उभी राहिली. bent over like a question mark. उभी राहिली म्हणजे अशी वाकलेली, प्रश्नचिन्ह कसं असतं तसं एकदम कुबडी. Say, God does not see the outside. पण देव बाहेरून बघत नाही. तिथे आपण जिंकतो की देव आपल्याला बाहेरून बघत नाही. Yes, Bible says in 1 Samuel 16 verse 7, 1 शमूएल 16 अध्याय 7 वचन बाइबल म्हणतं, man looks on the outside, मनुष्य बाहेरून बघतो ये कैसा दिखता है, हँडसम है, ब्यूटीफुल है, क्या गंदा दिखता है. but God looks at your heart. देव हृदय बघतो. हृदय तेरा हँडसम है, हृदय ब्यूटीफुल है क्या. Say, देव म्हणतो वा झालं. God notices what others ignore. बाकीचे लोक ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात, देव तेच बघतो. आपल्या हृदयाकडे कोण बघतो, कोणी नाही. आपल्या हृदयाची कोणाला पडली आहे, कोणाला नाही, पण देवाला पडलेली आहे. The leader said, तर लीडर बोलले सगळे, don't look at her. तिच्याकडे बघू नका, She has been like that for years, ती अशीच आहे वर्षोनवर्ष कुबडी. but she came with hope. पण ती आशा घेऊन आली बाबा. She heard तिने ऐकलं that Jesus was coming that week, त्या आठवड्यामध्ये येशू तिथे येणार आहेत. and so she said, मग ती म्हणाली I may not see him, कदाचित मला तर येशू दिसणार नाही, but I will attend the meeting पण तरी मी सभेला जाणार, because he can see me. कारण येशू मला बघू शकतात ना. मी Because तरी my seeing him will not change me, आणि मी जरी त्यांच्याकडे बघू नाही शकले तरी ठीक आहे, कारण मी त्यांना बघून काही बदलणार नाहीये. but his seeing can change me. पण येशूंची एक नजर माझ्यावर पडली तर उभ्या जागी माझं कल्याण आहे. त्याची नजर आपल्यावर पडावी बेटा. Bible says in James chapter 4 verse 8, याकोबाचा 4 अध्याय 8 वचन बायबल म्हणतं, draw near to God थोडं देवाच्या जवळ ये and he will draw near to you. म्हणजे देव तुझ्या जवळ येईल. One step toward God देवाकडे एक पाऊल उचल, brings him closer to you. त्यातून काय होतं, देव अजून तुझ्या जवळ येतो. And so while Jesus was preaching, तर येशू त्या सभेमध्ये उपदेश करत असताना he suddenly stopped. येशू अचानक थांबले He looked at her आणि येशूंनी कुबडीकडे पाहिलं and he called her in आणि front. बरोबर त्या बाईला येशूंनी पुढे बोलवलं की बाई पुढे ये, Woman, come here. बाई पुढे ये. And he placed his hands on her. आणि येशूंनी आपले हात तिच्यावर ठेवले. And in a moment, एका क्षणात she stood straight for the बाई first time. ताट उभी राहिली, कुबड गेलं. For the first time in 18 years, she stood straight, पहिल्यांदा 18 वर्षामध्ये पहिल्यांदा कुबडी बाई ताट सरळ झाली, healed completely. एकदम आरोग्यवान. That येशूंची- Jesus we serve today. आज त्या येशूंची सेवा करतो आम्ही. हे असंच नाहीये, हे फार महान आहे, Jesus said हे अनमोल आहे. येशू म्हणाले in Matthew 11:28, मत्ती 11:28, come to me, माझ्याकडे या, all who are tired and burdened, अहो कष्टी व भाराक्रांत जन म्हणजे दमलेल्या लोकांनो माझ्याकडे या, and I will give you rest. थकलेल्या लोकांनो माझ्याकडे या, मी तुम्हाला आराम देईन. See, God calls you even when others push you aside. बाकीच्या लोकांनी जरी तुला बाहेर ढकलून दिलं ना, तरी देव तुला नेहमी हाक मारतो की इकडे ये. And so Jesus said तर येशू म्हणाले in Luke 13 verse 12, लूकचा 13 अध्याय 12 वचन, woman, बाई you are free from your sickness. आज तुझ्या आजारातून तू मोकळी झालीस. One Amen. touch from God can change years of your pain. देवाकडचा एक स्पर्श तुझ्या वर्षोनवर्षोच्या वेदना काढून टाकू शकतो. एक स्पर्श. She didn't just stand there, she began to praise God. ती बाई तिथे फक्त ताट होऊन उभी नाही राहिली, ती देवाची स्तुती करायला लागली, ती गायला लागली देवाची गाणी. The woman who saw only dust for 18 years ज्या बाईनं वाकून फक्त खालची धूळच 18 वर्ष पाहिली होती, now sees the face of Jesus. आता येशूंचा चेहरा त्या बाईने पहिला पाहिला की हा आहे तो माझा तारणारा आहे, हा माझा मुक्तिदाता आहे, हा
याने मला मोक्ष दिलाय. Say, Bible says in Psalm 40 verse 2, स्तोत्र 40:2 बायबल म्हणतं, He lifted me out of the pit त्याने मला खड्ड्यातनं बाहेर काढलंय and set my feet on solid ground. आणि त्याने माझे पाय खडकावर रोवलेत. सेट माय फीट अपॉन द रॉक अँड नाउ आय नो ही लव्स मी. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. See, God doesn't just lift you, He gives you a new view. देव फक्त तुला उचलतो असं नाही, तुला उचलतो आणि नजर नवीन देतो, दृश्य नवीन देतो. The pain of her condition was not just in her back, त्या बाईच्या अवस्थेतली वेदना फक्त तिच्या पाठीत होती असं नाही, it was in the shame she had to carry every single day of 18 years. तिची पाठ तर दुखतच होती, त्याला काही म्हणजे सुमारच नाही. पाठ दुखतीये, कुबड एवढा आलेला आहे, पण दर दिवसाला जी लज्जा, लोकांकडचा जो अपमान तिला सोसावा लागायचा तो फार वेदनामय होता. She was the village joke. गावाला, पूर्ण गावाला ती विनोद झाली, विनोद. See, you need to see God even when the world is laughing at you. जग जरी तुला बघून हसत असलं आणि जगाने जरी तुझी मस्करी केली तरी तू देवाकडे बघत राहिलं पाहिजे. अशी हार नाही मानायची. जगाने जरी आपली टिंगल उडवली की आल्या बाई बोलू दे, विजय शेवटचा आपलाच आहे. बोलने दे, जिसको जो बोलना है बोलने दे. Imagine this evening you walk to the church कल्पना करा, आज संध्याकाळी तुम्ही चर्चला आलात while others are looking at you and pointing at you and whispering. आणि बाकीचे लोक तुमच्याकडे बघतायत, असे असे इशारे पण करतायत आणि कुजबुजतायत. See where she is going. बघ कुठे चालली. If God was going to heal her, जर देव तिला बरं करणार आहे He would have done it 10 years तर back. देवाने 10 वर्षापूर्वी नसती का हिला बरी केली. अरे पण तुमचा काय प्रॉब्लेम आहे. You have to be like this woman तुम्ही या बाईसारखं बना, who never gave up. ज्या बाईनं हार नाही मानली. She was not seeking the approval of the neighbors. ती काही शेजारा पाजारांची मान्यता शोधत नव्हती की तुम्ही मला अप्रुव्हल द्या, तुम्ही अप्रुव्हल द्या, मग मी सभेला जाईन, मग No. मी चर्चला. मला कोणाचा अप्रुव्हल नकोय, मी चालले. She was seeking the presence of the Almighty God. ती महान देवाचा सहवास शोधत होती. गरज मला आहे, मी जाणार. Praise God. ज्याला गरज आहे तो येतो बेटा. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 5:11 and 12, मत्थय 5:11-12, Blessed are you when people insult you जेव्हा लोक तुझा अपमान करतात तेव्हा तू आशीर्वादित. because of me. माझ्यामुळे लोक जेव्हा तुझा अपमान करतात तू आशीर्वादित. Rejoice and be very glad, आनंदित हो, अगदी आनंद कर, because great is your reward in कारण heaven. स्वर्गात तुझं प्रतिफळ मोठं आहे. स्वर्गात. Don't let the noise of the crowd drown out the whisper of your Creator. लोकांच्या गर्दीच्या आवाजापायी निर्माण करता तुला जे सांगतोय ते कुठेतरी बुडू देऊ नको. She said, लोकांचं सोड, देवाचं ऐक. she said, ती म्हणाली laugh as much as you want. हसा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मला बघून हसा. You see my back, माझी पाठ बघा, कुबड बघा, but God sees my soul. देव माझा जीव बघतो. देवाला माझा जीव दिसलाय, बास आहे. And one day of His favor आणि देवाच्या अनुग्रहाचा एक दिवस is worth 18 years of your fun. 18 वर्ष तुम्ही माझी जी मस्करी केलेली आहे ना, चालतंय, त्याच्या अनुग्रहाचा एक दिवस जो आज मला मिळालाय, त्याच्या 18 वर्षाची तुमची मस्करी कुर्बान. Praise God. 18 साल की आपकी मस्करी कुर्बान. आज मेरा दिन आ गया, आज माझा दिवस आला. See, Bible says in Job 8:21, इयोब 8 अध्याय 21 वचन बायबल म्हणतं, He will yet fill your mouth with laughter तो तुझं मुख हास्याने भरेल and your lips with rejoicing. आणि तुझे ओठ तो आनंदाने भरेल. ओठ ओठ. In other words, दुसऱ्या शब्दात, the God who saw your tears ज्या देवाने तुझे अश्रू पाहिले and He heard the insults, आणि ज्या देवाने तुझे झालेले अपमान ऐकले, He's planning a day तो देव एक दिवस आयोजित करतोय where your joy will be so loud जिथे तुझा आनंद एवढा मोठा असणार आहे that your critics will have nothing to say. की तुझ्या निंदकांना काही बोलताच येणार नाही. त्या दिवशी तुझे निंदक सगळे मुके होणार, मुके. तुझ्या निंदकांना काही बोलता येणार नाही, वाचा बंद. This is the testimony of a mother ही साक्ष आहे का आईची. whose heart was breaking every single day. तिचं हृदय ना रोज तुटायचं. Her daughter once was normal, एका आईची साक्ष सांगतोय, तिचं हृदय दर दिवशी तुटायचं कारण की तिची मुलगी होती व्यवस्थित, नॉर्मल होती, एकेकाळी she was very joyful, आनंदी होती, but suddenly she began to act very strangely, अकस्मात तिची मुलगी जरा विचित्र वागायला लागली. as if some
evil had taken hold of her life. की जणू काहीतरी दुरात्मा तिच्या अंगात येत असेल का काहीतरी बाहेरचं लागलंय असं आपण म्हणतो ना, तसं काहीतरी झालं. Say, for such cases, Jesus is the answer. अशा केसचं उत्तर तर फक्त येशूच आहे. म्हणजे याला दुसरा कुठला उपायच नाहीये, याला एकमेव उपाय येशू आहे. Because Bible says in Psalm 34 verse 18, का स्तोत्र 34:18 मध्ये बायबल म्हणतं, the Lord is close to the broken-hearted तुटलेल्या हृदयाच्या माणसांजवळ प्रभू आहे and saves those who are crushed in their spirit. आणि ज्यांचा आत्मा चुरडलाय त्यांना प्रभू तारायला येतो. And let me tell you, अजून सांगतो, when a mother cries, एखादी आई जेव्हा रडते ना, आई, I'm going to reveal to you the power of a mother's cry. आईच्या अश्रूंमधलं सामर्थ्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. जब कोई माँ रोती है ना, When a माँ, mother cries, वो माँ के आंसू में कितना सामर्थ्य मैं बोलता हूँ. heaven listens. स्वर्ग ऐकतं जेव्हा एखादी आई रडून प्रार्थना करते. When a mother cries, heaven listens. आई जेव्हा रडून प्रार्थना करते, स्वर्ग ऐकतं. Because her tears are genuine. कारण तिचे अश्रू खरे आहेत, ती A cry स्वतःसाठी, is genuine. तिचं रडणं खरं आहे, स्वतःसाठी काही नको, माझी पोरटोरं सांभाळ. And this girl, आणि ही मुलगी she would scream ओरडायची and lose control आणि तिचा ताबा जायचा and behave in ways nobody could understand. आणि मग ती अशी वागायची की कोणाला कळायचंच नाही. Many times she tried to even end her life. अनेक वेळा त्या मुलीनं आपला जीव द्यायचाही प्रयत्न केला. See, what tries to destroy you is never from God. जी गोष्ट तुझा नाश करायला पाहते, एक गोष्ट नेहमी समजून घ्या, जी गोष्ट तुझा नाश करायला पाहते ती गोष्ट देवाकडून नाहीये. Her hands were filled with marks, तिचे हात असे सगळ्या हातांवरती रेषा ओढलेल्या, cuts where she had hurt herself. सगळी तिने स्वतःला कापून घेतलं होतं. The family was helpless. परिवार निसहाय्य झाला की आता कोण आम्हाला मदत करणार, सहाय्य करणार. They were watching their child suffer. नजरेसमोर आपल्या मुलीला त्रास सोसताना ते पाहत होते. They took her to many doctors, अनेक डॉक्टरांकडे त्यांनी तिला नेलं, but there was no result. पण काही परिणाम नाही झाला. Finally, शेवटी somebody told them to bring that child here in our church. कोणीतरी त्यांना सांगितलं की या मुलीला तुम्ही विनियार्डला त्या दापोडीच्या चर्चला जरा घेऊन जा. When every other door fails, आणि प्रत्येक दार दुसरं जेव्हा अपयशी होतं, God's door is still open. देवाचं दार तरी उघडं आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात there is a miracle. चमत्कार असतात. In the चमत्कार name of Jesus, येशूंच्या नावात there is deliverance. सुटका आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात there is healing. आरोग्य आहे. Bible says in Jeremiah 10 verse 6, इर्मिया 10 अध्याय 6 वचन बायबल म्हणतं, there is no one like you, O Lord. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. You are great, तू महान आहेस, and your name is mighty in power. तुझं नाव सामर्थ्यात महान आहे. हालेलुया. As I stood praying in the last prayer, शेवटच्या प्रार्थनेमध्ये मग जेव्हा मी प्रार्थना करायला लागलो, suddenly this girl collapsed. अचानक ही मुलगी, त्या बाईविषयी जी साक्ष मी सांगतोय ना, ती मुलगी पडली खाली And she got up and she said, why did you bring me here? आणि उठली आणि म्हणाली, मला इथे का आणलं, मला तुम्ही इथे का आणलं. Not in her own voice, स्वतःच्या आवाजात पण बोलत नव्हती, but the darkness was speaking through her. काहीतरी म्हणजे सैतानच तिच्यातनं बोलत होता. You know, darkness always reacts when light comes. प्रकाश आला की अंधार प्रतिक्रिया देतोच ना. So I commanded the devil to leave her. मी सैतानाला आज्ञा केली, या मुलीला सोड. Suddenly there was a change. आणि एक बदल आला अकस्मात. The evil power left her सैतानी सामर्थ्य तिला सोडून गेलं and she was set free that आणि ती evening. मोकळी झाली त्या सायंकाळी. God can do something in one moment that the world cannot do for decades. एका क्षणात देव असं काहीतरी करून जाईल जे जगाला शतकोन शतक करता येत नाही. That is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य आहे. एक That is the गोष्ट power of नेहमी Jesus. डोक्यात ठेवा बेटा, जग किती जरी मॉडर्न झालं तरी शेवटी देव हा लागतोच. तुम्ही बघा, Bible says in John 8:36, बायबल योहान 8:36 मध्ये म्हणतं, if the Son sets you free, देवाच्या पुत्राने जर तुम्हाला मोकळं केलं you are free indeed. तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time आताची वेळ तुमची आहे, to receive your blessings, तुमचा आशीर्वाद स्वीकारायची. your deliverance. And Jesus is already come
He's going to change your situation. येशू तर ऑलरेडी आलेले आहेत. येशू तुमची परिस्थिती बदलणार आहेत. He's going to release His blessing on your life. येशू त्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर मोकळे करणार आहेत. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानायची नाही. बस एकच करायचं, हार नाही मानायची. What man cannot do, my God will do. कारण मनुष्य जे करू शकत नाही ते माझा देव करतो. Today is your day. आजचा दिवस तुझा आहे. Tonight is your night. आजची रात्र तुझी आहे. God will not deny. देव नाही तुला नाकारणार. Just seek God. केवळ देवाला मनापासून शोध. Today we heard, आज आपण ऐकलंय, if you seek me with all your heart, संपूर्ण हृदयाने जर तू मला शोधलंस you will find me. तर मी तुला सापडेन. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready तयार आहात to call on to God? देवाचा धावा करायला तयार Just आहात का? raise your right hand. आपला उजवा हात वर करा. One hand placed on the afflicted part of your being एक हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. and call out in the आणि name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा डोळे Call बंद out in करून the करा. name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा डोळे बंद करून. Leave in Jesus' name. Are you ready तयार to आहात call on the name of Jesus? येशूंच्या नावाचा धावा करायला तयार आहात. Yes. तयार आहात With all your heart. संपूर्ण हृदयाने. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना And करणार my आहे. Jesus will come. माझे येशू येतील. Are you ready? तयार आहात. Then make this prayer after me. मग चला डोळे बंद करा. इकडे तिकडे कुठे बघू नका. डोळे बंद करा आणि माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपा मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I'm in a miserable condition. माझी परिस्थिती फार बिकट I आहे. need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. I need you to deliver me. आज मला तू हवायस की तू मला सुटका द्यावी. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा दे. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. Jesus, येशू come. ये. Touch me now. मला आता स्पर्श कर. Touch me now. मला आता स्पर्श कर. Jesus is coming. येशू येत He आहेत. is coming. येशू येत आहेत. He is in this place. येशू या जागेत आलेले आहेत. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग राही I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूंच्या Jesus, नावात leave. सोड. Leave the people in Jesus' name. या लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. या लोकांना येशूंच्या नावात सोड. Every pain in the body, अंगातल्या सगळ्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Let that pain vanish in त्या Jesus' name. वेदना येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Headache, डोकेदुखी people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे Lord, touch them now. प्रभू त्यांना आता स्पर्श कर Heal their headache in आणि Jesus' त्यांची name. डोकेदुखी येशूंच्या नावात बरी कर. Check up in your body. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी घडत आहे. The power of Jesus is entering you. येशूंचं सामर्थ्य तुमच्या आत प्रवेश करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा करा आणि करा. The most wonderful name. अतिशय सुंदर आणि अद्भुत असं The नाव. name of Jesus. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव There is येशू. power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. Call on this name सर्वांनी या नावाचा धावा करा and seek Him in all truth. आणि सर्व सत्यात त्याला शोधा. Be healed in Jesus' name. मनापासून त्याला शोधा. येशूंच्या नावात बरे व्हा. Every stomach pain, पोटातल्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय vanish in Jesus' name. येशूंच्या नावात ते निघून जाऊ दे. Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात ते अल्सर जाऊ दे. Tumor, ट्यूमर people suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Swelling in the body, अंगार आलेली सूज vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Let that swelling vanish in Jesus' अंगार name. आलेली सूज येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body. अंगार आलेल्या गाठी. There are people who have lumps in the body. काही माणसं इथे आली आहेत. त्या माणसांच्या अंगावर गाठी आहेत. That lump will vanish ती गाठ निघून जाईल. if you touch God. जर तू देवाला स्पर्श केला तर. If you call on तू God. देवाचा मनोभावे धावा केला If you तर. call on the name of Jesus, येशूंच्या नावाचा तू धावा केला तर ती गाठ जाईल. things will happen गोष्टी now. घडायला लागतील आता या वेळेला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with thyroid ज्या problem, लोकांना थायरॉइड झालाय be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर प्रभू. and heal आणि them. त्यांना आरोग्य दे प्रभू. Piles problem, मूळ व्याधाचा आजार Lord Jesus, touch प्रभू them. येशू त्यांना स्पर्श कर. Heal their piles problem. त्यांचा मूळ व्याध बरा कर. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the stomach. पोटावर आलेली सूज. Somebody has got swelling in the stomach. एक माणूस तिथे आलाय. त्या माणसाच्या पोटावर सूज आहे. There is water in your stomach. त्या माणसाच्या पोटात पाणी The भरलंय. Lord Jesus is touching
you. प्रभू येशू त्या माणसाला स्पर्श Be करतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Be healed in Jesus' name. येशूंच्या नामात बरा हो. Those who cannot move their त्या head लोकांना and आपलं neck. डोकं मान हलवता येत नाही. Lord, touch them, Lord. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Heal them, Lord आणि Jesus त्यांना Christ. आरोग्य दे प्रभू. Heal them, Lord Jesus त्यांना Christ. आरोग्य दे प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद माझ्या बाबा. Cancer. Cancer. Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श People कर. suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झालाय You heal them, Lord. तू त्यांना आरोग्य दे प्रभू. Now in Jesus' आता name. या वेळेला येशूंच्या नावात Tuberculosis. क्षयरोग Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. People suffering with TB. त्या लोकांना क्षयरोग झालाय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य in दे Jesus' name. येशूंच्या नावात. Blind eyes. आंधळे डोळे. Lord, have mercy on प्रभू them. त्यांच्यावर दया कर. Open their eyes. त्यांचे डोळे उघड. Open their ears. त्यांचे कान उघड. Set them free. त्यांना मोकळं कर. Every skin disease त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every allergies प्रत्येक पद्धतीची अलर्जी leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Diabetes मधुमेह leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद, Those who येशू. cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात. Bleeding trouble, रक्तस्रावाचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. you devil आता सैताना who is troubling the people, जो तू लोकांना त्रास देतो, I command you in तुला मी Jesus' name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave, you devil. सोड सैताना येशूंच्या नावात. Leave, you devil, in त्या Jesus' लोकांना name. सैताना येशूंच्या नावात सोड. All witchcraft power, चेटूक करणी, all demonic power, सैतानी शक्त्या, all divination, सर्व तंत्र मंत्र विद्या leave in Jesus' सोड name. या लोकांना येशूंच्या नावात. Every curses leave in Jesus' name. प्रत्येक शाप येशूंच्या नावात त्यांना सोडू Come on, दे. you also say, तुम्ही पण बोला. say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Curses leave me in Jesus' म्हणा name. सगळे शाप येशूंच्या नावात मला सोडू दे. Fear leave me in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात मला सोडू दे. Confusion leave me in Jesus' सगळा name. गोंधळ येशूंच्या नावात मला सोडू Be दे. free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. See, the devil is going. बघा सैतान The चालला. devil is going. बघा सैतान चालला. Leave, सोड. you devil, in the name सैताना of Jesus. येशूंच्या नावात सोड. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. All poverty leave in Jesus' name. सगळं दारिद्र्य येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every addiction leave in Jesus' name. सगळं व्यसन येशूंच्या नावात जाऊ दे. Every fear leave in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Every confusion leave in Jesus' सगळा name. गोंधळ येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh God, माझ्या देवा, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Those who need financial blessings, bless them. ज्या लोकांना आर्थिक आशीर्वाद हवेत त्यांना आर्थिक आशीर्वाद Those दे. who are in debts, remove them from debts. जे कर्ज बाजारी आहेत त्यांचं कर्ज काढ. Those who need a blessing of a child, bless them, Lord. ज्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय त्यांना संतान दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद माझ्या Those who बाबा. need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need 4-wheelers, 2-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Let there be unity in the family. लोकांच्या परिवारात एकी असू दे. Let there be peace in the family. लोकांच्या परिवारात शांती असू दे. Thank you, Master. धन्यवाद माझ्या Thank you, Lord. मालका. स्वामी राजा धन्यवाद. Those who want to fly त्या abroad, लोकांना फॉरेनला जायचंय open doors, Lord. त्यांच्यासाठी दार उघड. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over your case. देवाने तुझं जीवन त्याच्या हातात घेतलंय. He will change many things in your life. अनेक गोष्टी तुझ्या जीवनात देव बदलेल. So don't give up. म्हणून हार मानू नको. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानायची नाही. Don't give up. हार मानायची नाही. Don't give up. हार मानायची नाही. हार Something मानायची good. नाही. Something good. काहीतरी Something चांगलं good. होणार. Something good. काहीतरी चांगलं Something good होणार. is going to काहीतरी happen. चांगलं होणार आहे. Praise God. हालेलुया.